नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी विषय गणित प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव, त्यानंतर शाळेचे नाव लिहायचे, हजेरी क्रमांक, तुकडी, केंद्र, तालुका, जिल्हा आणि दिनांक लिहायचा आहे. प्रथम घटक चाचणी 2024-25. तर ही गणित विषयाची प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. तर आपण प्रश्न पहिला सोडूया. प्रश्न पहिला अ. खालील उदाहरणे सोडव. 3235 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. म्हणजे इंग्रजी इंग्रजी अंकामध्ये लिहायची. तर 3235. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न, खालील संख्यांचा लहान मोठेपणा ठरव. या चिन्हांचा यापैकी योग्य चिन्ह लिही. 2506 आणि 1219. तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी 2506 ही संख्या मोठी आहे, 1219 या संख्येपेक्षा मोठी आहे आणि 1219 ही संख्या लहान आहे. म्हणून बाणासारखे जे टोक आहे ते मोठ्या संख्येकडे दर्शविले आहेत. जसं की बघा, या चिन्हांचा उपयोग करत असताना गणितात या चिन्हांचा अर्थ समजून घेऊन लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसं की 3 आणि 4 बघा. तर 3 ही संख्या लहान आहे 4 या संख्येपेक्षा. म्हणून 4 या संख्येकडे हे बाणाचे टोक असते. म्हणून बाणाचे टोक हे प्रत्येक वेळी मोठ्या या संख्येकडे दाखवायचे आहेत. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न, विस्तारित रूपावरून संख्या लिही. 9000 प्लस 300 प्लस 50 प्लस 4. मग विस्तारित रूपामध्ये कसं लिहिता येईल? 9354. त्यानंतर ब नंबरचा प्रश्न आहे, खालील संख्या विस्तारित रूपात लिही. तर 3285. मग विस्तारित रूपात कसं लिहायचं? हे बघा, 3000 प्लस 100 प्लस 80 प्लस 5. ब मधला 2 नंबरचा प्रश्न, 9658. मग कसं लिहायचं? 9000 प्लस 600 प्लस 50 प्लस 8. प्रश्न दुसरा अ. पुढील बेरजा कर. बेरजेची 3 उदाहरणे गणिते आपल्याला सोडवायची आहेत. तर बघा, 548 प्लस 957. तर एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीनं आपल्याला ह्या संख्या मांडलेल्या आहेत. तर बघा, 8 मध्ये आपल्याला 7 मिळवायचे. मग 8 मध्ये 7 मिळवल्यावर किती झाले? 15. 15ला 5, हातचा आला 1. 4 मध्ये 1 मिळवायचा, किती झाले? 5. आणि हे खालचा 5, 10 झाले. 10ला 0, हातचा आला 1. 5 आणि 1 6. 9 मध्ये 6 मिळवल्यावर किती झाले? 15. 15ला 5, हातचा जशास तसा खाली आला. त्यानंतर पुढचं गणित आहे 0 प्लस 9. 9 मध्ये 0 मिळवले तर 9च राहणार. म्हणजे बघा, 0 प्लस 9 9. 5 मध्ये 7 मिळवायचे, 7 आणि 5 12. 12ला 2, हातचा आला 1. 8 मध्ये 6 मिळवल्यावर किती झाले? 14. आणि हातचा 1, किती झाले? 15. 15ला 5, हातचा जशास तसा खाली आला.
3 नंबरचा प्रश्न, 9 9 मध्ये 1 मिळवायचा, 10 झाले. 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि खालचे 5 10, 0 आणि हातचा बघ ते 10ला इकडं पुढं संख्या काहीच नाही, 10ला 10. त्यानंतर ब, प्रतीकावरून संख्या तयार करा, अंकी व अक्षरी लिही. मग प्रतीक बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. मग प्रतीकावरून अंकी संख्या कशा येणार? हे बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. मग संख्या अंकी लिहायचंय तर कसं येणार? 4000 नाही, 42,121. अंकी लिहा म्हणले, अंकामध्ये कसं येणार? 42,121. आणि अक्षरी लिहा म्हणल्यावर अक्षरी लिहायचं 42,121. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा ओ, खालील वजाबाकीची उदाहरणे सोडव. आता आपण प्लस बेरजेची उदाहरणे बघितले, आता आपण वजाबाकीची उदाहरणे सोडवूया. 2 गुणासाठी आहेत बघा. तर पहिला आहे गणित, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. तर बघा 2 मध्ये 1, 2 मध्ये 1 मिळवायचा आहे का? नाही, हे वजाबाकीचे गणित आहेत. 2 मधून 1 घालवायचा आहे, 1 राहिला. 3 मधून 2 घालवले, 1 राहिला. 4 मधून 3 घालवले, 1 राहिला. आणि 7 मधून 4 घालवले, 3 राहिले. आणि 1 मधून 1 गेला, 0 म्हणजे 0. 2 नंबरचं गणित बघा, 7 मधून 6 गेले, 1 राहिला. 6 मधून 5 घालवले, 1 राहिला. आणि 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. आणि 3 मधून 1 घालवला, 2 राहिले. ब, प्रश्न तिसरा ब, खालील बेरीज उभ्या मांडणीने करा. तर मांडणी करायची आपल्याला, ही बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. तर 8 मध्ये 6 मिळवायचेत आपल्याला, प्लसचे गणित आहेत हे. 8 मध्ये 6 मिळवायचे तर किती? 14. 14ला 4, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 मध्ये 0 म्हणजे काहीच नाही. तर हे 2 जशास तसे खाली. 6 आणि 2 8, 0 0. आणि 5 मध्ये 1 मिळवायचा 6. प्रश्न चौथा ओ, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 3 संख्या तयार कर. 1 गुणासाठी प्रश्न आहे. तर आपल्याला बघा 8 9 0 5 हे अंक एकदाच वापरून आपल्याला 4 अंकी 3 संख्या तयार कर असं म्हणले. तर आपण इथं 4 संख्या तयार केलेल्या आहेत बघा. 5890, 9085, 5000, 8509 आणि 5089. प्रश्न चौथा ब, रिकाम्या जागा भर. 3 गुणासाठी प्रश्न आहे. तर आकृत्या दिलेल्या आहेत. तर आकृत्यांचे आपल्याला नावं लिहायची. त्यानंतर त्या आकृत्यांना किती कडा आहेत त्या कडांची संख्या लिहायची आहे आणि किती कोपरे आहेत ते पण लिहायचे. तर सुरुवातीची पहिली आकृती आहे आयत. आयताला 4 कडा असतात आणि 4 कोपरे असतात. तर 2 नंबरची आकृती आहे चौरस. चौरसाला 4 कडा असतात आणि 3 कोपरे असतात. त्यानंतर आकृती नंबर 3 त्रिकोण. त्रिकोणाला 3 कडांची संख्या 3 आणि 3 कोपरे असतात. प्रश्न चौथा क, क्रमाने संख्या लिही. 3 संख्या दिलेल्या आहेत बघा. 399. 399च्या
पुढची क्रमाने येणारी संख्या 400, 400च्या पुढची क्रमाने येणारी संख्या 401 आणि त्या पुढची संख्या 402. 2 नंबर 200, 201, 202 आणि 203. 3 नंबर 597, त्या पुढची क्रमाने संख्या कोणती येईल? 598, 599 आणि 600. अशा पद्धतीनं आज आपण इयत्ता 4थीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे.